नमस्कार, तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती। अनेकदा शॉपिंग व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। त्या कमेंटमध्ये आम्हाला विचारण्यात येतं की देवांचे टाक कुठे बनतील पारंपरिक पद्धतीने, तर आम्हाला सांगा। तर तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तिथे तब्बल 55 वर्षापासून ते परंपरागत पद्धतीने देवांचे टाक, कुलदेवांचे टाक किंवा पितरांचे टाक वगैरे ते बनवत असतात। तब्बल 3 पिढ्या हा बिझनेस चालवत आहेत। त्यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने टाक बनवण्यात येते। तर हे शॉप कुठे आहे तुम्हाला एकदा सांगते। इथे ॲड्रेस ठाण्याला ही शॉप आहे, सद्गुरू कृपा नावाची। तुम्ही ठाण्याला जर आले तर टेंभी नाक्याला तुम्हाला यायचं आहे। टेंभी नाक्यावरून आंबेडकर रोडला जेव्हा तुम्ही येता तेव्हा तिथे विकास फार्म आहे, त्याच्या बाजूलाच अगदी सद्गुरू कृपा ज्वेलर्स आहे। आंबिलमध्ये सराफ अँड सन्स अशी ही शॉप आहे। तिथे काय काय आणि कोणत्या कोणत्या कुलदेवतेचे, देवांचे आणि पितरांचे टाक बनवून घेतात आणि ते काय किमतीला तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होतील, चला जाणून घेऊया। ठाण्यामध्ये सद्गुरू कृपा ज्वेलर्समध्ये मी सध्या आहे। तुम्ही इथे बघू शकता अनेक प्रकारचे देवांचे टाक, कुलदेवांचे टाक इथे बनवलेले आहे, अगदी पारंपरिक पद्धतीने आणि अगदी कोरीव। तर या संबंधित सर्व माहिती आपल्याला देणार आहेत देवेंद्र आंबिलवदे। खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये। तर आपण कशापासून सुरुवात करतोय? खूप अतिशय असे रेखीव आणि कोरलेले टाक। सगळ्यात पहिले देवांच्या टाकामध्ये आपल्याकडे हे जे छोटे आहे हे पारंपरिक पद्धतीमध्ये आपण टाक बनवतो। ओके, ही आपली सगळ्यात छोटी साईज आहे टाकाची। ओके, आणि याच पद्धतीमध्ये आपल्याकडे अजून एक थोडी मोठी साईज आहे। हे दोन्ही पारंपरिक पद्धतीने आपण टाक बनवतो। ओके, ह्याच्यामध्ये वरचा पत्रा जो आहे तो चांदीचा आहे। ओके, त्याच्या मागे आपण अशा पद्धतीने लाख भरतो। ते लाख भरण्याचं कारण काय असतं की हा वरचा पत्रा दबू नये त्यासाठी, आणि मग त्याला तांब्याचं कव्हरिंग दिलं जातं। ओके, सो हे लाखाचे आहे? हो, हे लाखाचे। हे अगदी बेसिक बजेट पासून चालू होतं, म्हणजे साधारणतः माणूस कुठलाही ते घेऊ शकतो, त्याला परवडेल असं। ओके, म्हणजे कमीत कमी पासून आपण सुरुवात करू शकतो। ज्याला इच्छा आहे की माझा देव किंवा कुलदेवी घरामध्ये स्थापना व्हावी तर ती होऊ शकते। ओके, आणि ते वजनाप्रमाणे वगैरे? हो, वजनाप्रमाणे। कमीत कमी आपण 5 ग्राम मध्ये ही छोटी साईज बनवतो। ओके, त्यानंतर तुम्ही जशी तुमची इच्छा की जसं तुम्हाला वाटेल की बाबा मला जड पाहिजे तर आपण तसं करू शकतो। बरं। तर हे तांब्याचे स्टँड बनवलेत आपण खास। तर हे तुमच्या जे काही घरातले टाक असतील त्याला तुम्ही फक्त हे स्टँड घेऊन याच्यामध्ये असा देव ठेवला की तो स्वतंत्र असा उभा राहील, त्याला तुम्हाला कुठल्या आधाराची गरज नाही पडणार। हे बघा, जेव्हा पण तुम्ही असे टाक बनवता तेव्हा नॉर्मली कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला हे मिळणार, पण याच्यासोबत तुम्हाला असं स्टँड सुद्धा तुम्ही वेगळं घेऊ शकता, अशी फॅसिलिटी सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत। आणि तुम्हाला प्रत्येक देवांचे टाक, कुलदेवतेचे टाक असेल किंवा पितरांचे टाक वगैरे सगळे तुम्हाला, आणि तुम्ही फक्त इथे नाव जरी सांगितलं ना तरी ते तुम्हाला पारंपरिक पद्धतीने ते टाक बनवून देतील। हे पितरांचे टाक आहेत। अशा प्रकारचे तुम्ही पितरांचे टाक जर तुम्हाला बनवायचे असतील तर हे सुद्धा तुम्ही बनवू शकता। पण आपल्याकडे दोन्ही साईज अवेलेबल आहेत, छोटी आणि मोठी। अच्छा, ही आपली बेसिक साईज आहे। ओके, आणि इथे साधारणतः किती देवांचे तुमच्याकडे टाक अवेलेबल? आता बघा, जसं जसं आम्ही आता आमचं जे काही कलेक्शन आहे आमच्याकडे टोटल 70 ते 80 प्रकारचे देवांचे टाक आहेत, दोन्ही साईज मध्ये अवेलेबल आहेत। एक ही छोटी साईज आणि एक मोठी साईज। आणि अजूनही रोज नवीन नवीन जसं आम्हाला होईल तसं आम्ही तयार करतो आहेत। तर तुम्हाला जवळपास प्रत्येक देवाचा टाक आमच्याकडे मिळून जाईल। ओके, आता मला हे दिसतंय की याच्यापेक्षा हे टाक वेगळे आहेत, याचं काय वैशिष्ट्य सांगा? हे जे टाक आहेत हे आपले पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत आणि हे डाई मध्ये बनवतो आपण। तर ही डाई आहे, या डाईच्या आधारे हे छोटे आणि मोठे दोन्ही देव। आता हा जो देव आहे चौरंगावरची महालक्ष्मी, तर ही या डाई मधून बनलेली आहे। ह्याच्यामध्ये आपल्याकडे दोन्ही साईज आहेत, एक छोटी आणि अजून एक मोठी। हा, तर हे आपले पारंपरिक पद्धतीने हाताने बनवलेले टाक आहे। ह्याच्यामध्ये एक तुम्ही विचारलात मगाशी हे देव, तर हे जे देव आहेत हे पूर्ण हँड कार्विंग म्हणजे हाताने बनवलेले आहेत, नकस पूर्ण केलेले आहेत। जी नक्षी काम आहेत ते पूर्ण हाताने केलेले, याच्यामध्ये मशीनचं काहीच नाहीये। ओके, त्यामुळे याचा नक्षीपणा तुम्हाला उठून दिसेल। छोट्या मोठ्या गोष्टी जे काही डिटेलिंग आहे ती जास्त प्रमाणात उठून दिसणार, याच्यामध्ये तेवढी एम्बॉसिंग येत नाही। बरोबर, ह्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम एम्बॉसिंग करू शकता। ओके, मग याच्यामध्ये साईज आपण हाच ठेवू शकतो? नाही, याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी आम्ही तुम्हाला 3x4 ची बनवतो। ही आमची सगळ्यात छोटी आहे। का? कारण की जास्त छोटी केलं तर आम्हाला त्याला डिटेलिंग नाही करता येणार। बाकी मोठी तुम्ही सांगाल जी तुमची साईज असेल त्या साईज प्रमाणे, आणि कस्टमायझेशन याच्यात पूर्ण होतं। तुम्हाला देवाच्या प्रतिमेमध्ये सुद्धा काही पण बदल करायचा असेल तर आम्ही ते पूर्णपूर करून देऊ। याच्यामध्ये आम्ही ते करू शकत नाही कारण याची डाई आहे। ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला जे काही बदल सांगाल, देवाचे अस्त्र शस्त्र किंवा त्यांचे जे काही ड्रेस मध्ये किंवा काय बदल असतील तुमच्या पद्धतीने करायचे असतील तर ते आम्ही त्यांना पुरेपूर करून देऊ।
बघा, तुम्ही तुमच्या पद्धतीने जरी हे देवांचे टाक, तुमच्या कुलदेवतेचे टाक जर तुम्हाला तुमच्या पद्धतीने बनवून घ्यायचे असेल, घडवून घ्यायचे असतील, तर नक्कीच तुम्ही यांना सांगू शकता आणि त्या पद्धतीनेच ते सगळं हाताने केलेलं आहे. हाताची डिझाईन आहे हे सगळे कार्विंग केलेली. सो तुम्ही अशा प्रकारची इथनं घेऊन जाऊ शकता. आणि तुम्ही फक्त इथे नाव जरी सांगितलं तुम्हाला कुठल्या देवाचं, हो, तुम्ही फक्त देवाचं नाव सांगितलं तर आम्ही तुम्हाला त्याच्या फोटोसह तुम्हाला दाखवू आणि आम्ही तुम्हाला जेवढं होईल तेवढं आमच्याकडनं गाईड करू. ओके. तर गाईडचा पण प्रश्न अनेकांना असतो की टाक कसे बनवायचे, कुठे ठेवायचे, कशा पद्धतीने त्याची पूजा करायची, ह्या सगळ्यांचं जे काही सविस्तर माहिती आहे ते तुम्हाला इथे आल्यावर देणारच. आणि तुम्ही तुमच्या परीने तुमच्या देवांचे टाक इथनं बनवून घेऊ शकता. आणि इथे खूप सुंदर सुंदर असे बघा प्रत्येक देवीचे मुखवटे जे कोरलेले आहे, अतिशय असं नक्षीकाम केलेलं आहे, कोरीव काम केलेलं आहे आणि हे सगळे हँडमेड आहेत. ही माहूरची रेणुका आहे. बरं, याच्यामध्ये अजून एक सांगायचं तर याला आपण स्टँड पण लावू शकतो. ओके. हा, समजा आता तुम्हाला हा देव जसा याला आपण स्टँड दाखवलंय त्याच पद्धतीने याला आपण चांदीचं स्टँड बनवलेलं आहे. अच्छा. ते कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण त्याला लावून देतो. ज्याला गरज आहे ते लावू शकतो. म्हणजे हा स्वतंत्र असा उभा राहणार, याला कुठल्या आधाराची गरज नाही. बरोबर. तर ही सुद्धा पद्धत आपल्याला या सर्व टाकांमध्ये करता येते. येस. आणि आता नवरात्र सुरू होणार आहे. सो तुम्हाला तुमच्या कुठल्याही कुलदेवीची तुम्ही इथनं टाक घेऊन जाऊ शकता. आणि इथे सर्वच प्रकारच्या देवी उपलब्ध आहेत. आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि असं ही टाक आहे, हातानेच तयार केलेले आहेत सर्व. आणि याचे तुम्ही वजनाप्रमाणे सुद्धा घेऊन जाऊ शकता. आणि तुम्हाला वाटत असेल श्रीयंत्र वगैरे सगळ्या प्रकारचे टाक तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर अतिशय आगळा वेगळा हा टाक आहे माझ्या हातामध्ये, मीना वर्क केलेला. तुम्हाला जर कलरफुल डिझाईनमध्ये असे टाक हवे असतील ते सुद्धा हे तयार करून देणार आहेत. याची कल्पना कशी सुचली तुम्हाला? नाही, आता बरेच कस्टमर्स आम्हाला सांगतात की आता याच्यामध्ये तुम्हाला देवीचं रूप तर सुंदर दिसतंय, ओके, पण वस्त्रांमध्ये आपण काही व्हेरिएशन करू शकतो. बरोबर. त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा आता साडी उठून कशी दिसावी किंवा तिची किनार कशी उठून दिसावी. तर त्यासाठी आम्ही एक छोटासा आमच्याकडनं प्रयत्न केलाय की याच्या अर्थी ते देवीचं रूप अजून खुलून दिसावं. ओके. तर साडीमध्ये पण तुम्ही जो कलर सांगाल तो कलर आम्ही त्याला लावून देऊ, त्याचे दागिने गोल्ड मध्ये करू आणि जेवढं आमच्याकडनं शक्य आहे तेवढं डिटेलिंग तुम्हाला करून देऊ. ज्या अर्थी ती देवी उठून, आणि हा कलर वगैरे हे खराब होत नाही, याच्यावरती लॅकर कोटिंग केलेली असते. त्यामुळे तुम्ही रोज आंघोळ जरी घातली तरी या कलर मध्ये काही फरक पडत नाही. हे असेच राहतात. आणि मग याला जेव्हा आपण पूजा करतो किंवा हळदी कुंकू लावतो, आंघोळ घालतो, मग याच्यामध्ये काय नाही, नॉर्मली जसं समजा देवाचा टाक आहे, आता तुम्ही रोज पूजणार, त्याच्यामध्ये हळद कुंकू थोडा अडकतच आहे, गंध अडकतोच आहे, तर तुम्ही त्याला नॉर्मली क्लीन करू शकता. कारण प्युअर चांदी असल्यामुळे लगेच क्लीन होईल, तुम्हाला जास्त काही त्रास घ्यायची गरज नाही. हा. आणि मग असं चांदी लवकर झिजते तर काय, आता बरेच लोकांचा असा गैरसमज आहे की बाबा मी पितांबरीने देव घासले तर एकदम स्वच्छ निघतं, पण खरं म्हणजे तसं वगैरे याला चालत नाही. ते तांब्यांच्या भांड्यांसाठी आहे, त्यासाठी चांदीसाठी तुम्हाला वेगळ्या गोष्टी असतात. तर तुम्ही चांदीला साफ करणारे जे काही प्रोडक्ट्स असतात तुम्ही ते वापरा. अनेकदा असं होतं की टाक काळे पडतात अशी शंका असते अनेकांना, तर त्याच्यावर काही सोल्युशन असेल? नाही, हे कसं माहिती का, बरेच लोक आता काय करतात, त्याला रांगोळी वगैरे घासतात तर त्याच्याने टाकाची झीज होते, त्याची लाईफ जी आहे ती लवकर खराब होणार. आणि मग तुम्ही काय करू शकता, मार्केटमध्ये बरेच असे सोल्युशन्स अवेलेबल आहेत जे चांदी क्लीन करण्यासाठी. तुम्ही नॉर्मली फक्त सोल्युशन अप्लाय करा, त्याला प्रॉपरली वॉटरनी क्लीन करा, तुमचा टाक अगदी नवीन होईल. आणि प्युअर चांदीमुळे असल्यामुळे तो लगेच साफ होणार. बरं. आणि आता जेव्हा आपण डेली त्याची पूजा करतो, ते अंघोळ घालतो, घासले तर ती झिजणार. मग आता हे जे हँडमेड वर्क आहे, नाक नक्षी सगळं दिसतात, त्याचे डोळे वगैरे, मग ते झिजतात, तर त्याच्यानंतर काय उपाय आहे? नाही, जर तुम्ही सुरुवातीपासून जर या पद्धतीने काळजी घेतली तर ही झीज होण्याचा प्रकार हा होणारच नाही. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाच्या टाकाला घासू नका. नॉर्मली वॉटरनी थोडंसं धुवून घ्या आणि पुसून घ्या. हा, आणि काळं जर पडलं किंवा तुम्हाला असा काही त्रास होईल किंवा काहीतरी केमिकल लागलंय त्यामुळे कलर मध्ये चेंज झाले, तर तुम्ही जे मार्केटमध्ये अवेलेबल जे काही आहे चांदी साफ करण्याच्या वस्तू त्या घ्या आणि त्याच्याने फक्त क्लीन करा, घासू नका. तुमचा टाक म्हणजे मग आपण म्हणजे साधारणतः 5-6 वर्षांनी 10 वर्षांनी मग ते झिजतात, ते नक्षी, ते डोळे दिसणार नाही, कान दिसणार नाही, तर मग जेव्हा आपण नवीन बनवायला जातो तर ही त्यामध्ये ऍड होईल का? किंवा जी काही जुना देव असेल तो आपण वितळूनच नवीन देव बनवणार. ओके. म्हणजे त्याची जी काही तुमचं पूजन झालेलं आहे अंशात्मक त्याच्यामध्ये जे आहे ते तुमच्या नवीन टाकामध्ये येणार. ओके. हा, आम्ही ती चांदी वापरून तुमचा नवीन टाक बनवून तुम्हाला देणार. तर ही एक चांगली गोष्ट आहे की तुमच्याकडे जो टाक असेल देवीचा तो तुम्ही इथे येऊ शकता त्यांना द्यायचा, आणि तुम्हाला हवी तशी तो टाक बनवून घ्यायचा असेल तर
तुमच्या घरातला टाक आणूनच तुम्ही त्यांना देऊ शकता आणि ते सगळं असं अवेलेबल करून देणार आहे। त्यानंतर इथे तुम्ही वेगवेगळ्या देवांचे तर बघणारच आहे, त्याही व्यतिरिक्त इथे गळ्यात परिधान करण्याचे टाक सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत। याची काही स्पेशालिटी आहे? हे म्हणजे आता बरेच लोकांची पद्धत असते की ते जे टाक आहे ना गळ्यामध्ये धारण करतात। पूर्वीच्या लोकांचे खूप आहे, परत गोंधळी जो आहेत, गोंधळी लोक ते लोक घालतात, परत इतर पण लोक आहेत ज्यांच्याकडे पूर्वीपासून पद्धत आहे की देवांचे टाक ते गळ्यामध्ये धारण करतात। त्यामुळे त्यांच्यासाठी आपण हे खास असे बनवलेले आहेत देवाचे टाक। त्यात पण आम्ही होईल तेवढे फिनिशिंग आणि डिटेलिंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे देव माझ्याकडे अवेलेबल आहेत। याच्यामध्ये छोटी साईज सुद्धा आहे, पण कसं होतं जेवढं मोठं होतं तेवढं मला त्याच्यामध्ये कलाकारी दाखवता येते। आता हा खंडोबाचा आहे, ह्याच्यामध्ये पण मी होईल तेवढं फिनिशिंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत। आणि याचे काय साधारणतः साईज आणि प्राइस मध्ये? साईज मध्ये कमीत कमी ही छोटी म्हणजे आपल्याला ही चालू होते कळ्याच्या देवांमध्ये। याच्यामध्ये तुमची स्टार्टिंग किंमत जवळ 1200 पासून चालू होते। बाकी जसं त्याचं चांदीचं वजन असेल त्या वजनाप्रमाणे त्या दिवशीचा जो काही चांदीचा भाव असेल तो आणि मजुरी तुम्हाला द्यावी लागेल। टाकामध्ये पण आपलं तेच आहे, जे काही चांदीचं वजन भरेल, चांदीच्या वजनाचे त्या दिवशी प्रमाणे जो काही दर असेल त्या दराचे पैसे आणि मजुरी तुम्हाला लागेल। बाकी टाक आपण प्युअर चांदीमध्येच बनवतो, तरच त्याच्यामध्ये घडवण अशी व्यवस्थित येणार। तरी साधारणतः काय प्राइस असते टाक? माझ्याकडे सुरुवातीचा जो टाक आहे तो तुम्हाला जवळपास एक 850-900 पासून मी तुम्हाला सगळ्यात छोटा टाक देऊ शकतो, कमीत कमी वजनाचा। बाकी त्याच्यावर तुमची जेवढी इच्छा असेल तेवढं तुम्ही त्यात चांदी घाला, तर तो तेवढा जाड होईल आणि त्याची लाईफ जास्त राहील। तो समजा 5-7 वर्ष जास्त चालेल। बाकी तुम्ही त्या रेंज पासून सुरुवात करा, तुम्हाला जो पाहिजे तो टाक माझ्याकडे अवेलेबल होऊन जाईल। अर्थातच खूपच अप्रतिम आहे आणि तुम्ही 3 पिढ्यांपासून ते बनवतायत। खूप माझ्या आजोबांपासून हे दुकान चालू आहे आणि हे आमचे 3 पिढ्यांचं कलेक्शन आहे। तर बघा, तुम्हाला जर अगदी पारंपरिक पद्धतीने देवांचे टाक बनवायचे असेल, आणि अनेकदा आम्हाला प्रश्न तर विचारलेच आहे, मात्र तुम्ही ज्याही दुकानात जाता तेव्हा तुम्हाला देवांचं नाव घेतलं तर ते तुम्हाला दाखवू शकणार नाही। मात्र तुम्ही इथे जर आलात तर फक्त देवांचं नाव जरी घेतलं तर ते फोटो सकट तुम्हाला इथे दाखवणार आहेत। आणि 3 पिढ्यापासून तब्बल 55 वर्षापासून ही परंपरा त्यांनी कायम चालू ठेवली आहे। सो तुम्ही अशा प्रकारे देवांचे टाक इथनं घेऊन जाऊ शकता। तर सद्गुरू कृपा ज्वेलर्समध्ये तुम्ही इथे येऊन तुमच्या देवांचे टाक नक्कीच बनवून घ्या आणि तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये ते तयार करून देतीलच। तर अगदी तुम्हाला पारंपरिक पद्धतीचे टाक हवे असतील तर ते तुम्हाला या शॉपमध्ये मिळणार आहे। तुम्ही नक्कीच या दुकानाला भेट देऊ शकता। अशाच प्रकारे आणखी काही व्हिडिओ तुम्हाला हवे असतील, देवासंबंधित वस्तूंची काही माहिती हवी असेल किंवा तुम्हाला अशी शॉप माहिती असेल तर आम्हाला नक्की सुचवा, आम्ही त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच करू। तोपर्यंत पाहत रहा लोकमत भक्ती।